नमस्कार, मी डॉक्टर सोनाली धापटे. आज मी तुम्हाला श्वसन संस्थेचे आजार व त्याबद्दल होमिओपॅथिक ट्रीटमेंट याची माहिती देणार आहे. सुरुवातीला आपण बघूया की श्वसन संस्थेचे आजार म्हणजे नेमके काय. तर श्वसन संस्थेचे आजार म्हणजे श्वासनलिका आणि फुफ्फुस या संदर्भात कोणताही विकार ज्याचा परिणाम आपल्या श्वासोच्छवासावरती होतो. सुरुवातीला आपण बघूया की श्वसन संस्थेचे भाग कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये येतात आपल्या नाकाची पोकळी, घशाची पोकळी, स्वरयंत्र, श्वासनलिका, अल्वेओलाय, ब्रॉन्काय. आता आपण बघूया की श्वसन संस्थेचे आजार झाल्यानंतर आपल्याला कोणती कोणती लक्षणे दिसतात. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे खोकला आणि त्याच्याबरोबर ती कफ बाहेर पडणे किंवा थुंकी बाहेर पडणे. जर खोकल्यामध्ये किंवा कफमध्ये रक्ताचा समावेश असेल तर हे अतिमहत्त्वाचे लक्षण ठरू शकते व त्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसरे लक्षण दिसते म्हणजे डिस्निया, म्हणजेच श्वास घेताना त्रास होणे. त्यानंतर छातीत वेदना होणे किंवा दम लागणे किंवा छातीत घरघर ऐकू येणे ही श्वसन संस्थेच्या आजारांची लक्षणे असू शकतात. आता आपण बघूया की श्वसन संस्थेचे प्रमुख रोग कोणते कोणते आहेत. यामध्ये सामान्य सर्दी, न्यूमोनिया, क्षयरोग, दमा, बालदमा, फुफ्फुसाचा कर्करोग, वारंवार होणारी सर्दी, जुनाट सर्दी खोकला यांचा समावेश होतो. होमिओपॅथिक औषधाने आपण श्वसनाच्या आजारांवरती मात करू शकतो. यामध्ये श्वसनाच्या आजारांची पूर्णपणे माहिती घेतली जाते. रुग्णाची मानसिक स्थिती कशी आहे, त्याला कोणत्या कोणत्या कारणांमुळे त्रास होतो. उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला जर धुळीमुळे त्रास होत असेल, थंड हवेमुळे त्रास होत असेल किंवा मानसिक ताणामुळे त्रास होत असेल तर ती सखोल माहिती घेतली जाते. त्याचप्रमाणे शारीरिक माहिती या दोहोंचा एकंदरीत विचार करून त्याला होमिओपॅथिक औषध दिले जाते. मी आप्पासाहेब रेपे, राहणार चौंडाळ, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. गेले 20 वर्षापासून मी जुनाट सर्दीच्या त्रासाला कंटाळलो होतो. यासाठी मी अनेक ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधी घेतली. कार्यालयीन कामकाज आणि मी पत्रकार असल्यामुळे अनेक ठिकाणी फिरत असताना मला सर्दीचा त्रास होत होता. घरात कुटुंबियांना, कार्यालयात सहकाऱ्यांना त्याचा त्रास होता. दिवसभर सर्दीने नाक चोंदले जात होतं, दिवसभर शिंका येत होत्या आणि यामुळे मी धापटेज हॉस्पिटल कोल्हापूर, डॉक्टर सोनाली धापटे यांच्याकडून होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली आणि माझी या जुनाट सर्दीपासून मुक्तता झाली. त्यामुळे धापटेज मॅडमचे आणि त्या हॉस्पिटलचे मी मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला ही श्वसन संस्थेसंबंधी कोणताही आजार असेल किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.